कुत्र्याच्या दहशतीने नागरिक भयभीत, प्रशासन झोपेत, खुर्च्या सांभाळता येत नसतील तर घरी बसावे। दिल्ली गेट येथे 3.5 वर्षीय चिमुकल्यावर जीवघेणा हल्ला। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अल्पसंख्याक शहर जिल्हा अध्यक्ष अल्तमस जरीवाला यांचा संतप्त इशारा। अहिल्यानगर प्रतिनिधी। अहिल्यानगर शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव आता नागरिकांच्या जीवावर बेतू लागला असून महानगरपालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे शहरातील नागरिक भयभीत झाले आहेत। दिल्ली गेट परिसरात अवघ्या 3.5 वर्षाच्या चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली। परिसरातील काही धाडसी महिलांनी प्रसंगावधान राखून त्या चिमुकल्याला कुत्र्याच्या तावडीतून सुखरूप बाहेर काढल्याने त्याचे प्राण वाचले। मात्र वेळेवर मदत मिळाली नसती तर मोठी दुर्घटना घडली असती। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच शहरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल 40 नागरिकांवर हल्ला करून जखमी केले होते। ही गंभीर घटना ताजी असतानाही अहिल्यानगर महानगरपालिका प्रशासनाने कोणतीही प्रभावी मोहीम राबविली नाही। त्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। या घटनेचा तीव्र निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक शहर जिल्हा अध्यक्ष अल्तमस जरीवाला यांनी महानगरपालिका प्रशासनावर सडकून टीका केली। ते म्हणाले, शहरातील लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक भटक्या कुत्र्यांच्या दहशतीखाली जगत आहे। नागरिकांचे प्राण वाचविण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांना जर त्यांच्या कर्तव्याचे भान नसेल तर अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांनी तत्काळ आपली खुर्ची रिकामी करून घरी बसावे। जनतेच्या कराच्या पैशावर पगार घेऊन नागरिकांच्या जीवाशी खेळ करण्याचा अधिकार कोणालाही नाही। जरीवाला यांनी महापालिका आयुक्त आणि संबंधित विभागाला इशारा देत सांगितले की शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी। नागरिकांच्या सुरक्षतेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात आणि दोषी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी। अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नागरिकांना सोबत घेऊन महानगरपालिकेविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। या आंदोलनातून उद्भवणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी महापालिका प्रशासनाची राहील। नागरिकांचा जीव महत्त्वाचा आहे की अधिकाऱ्यांची निष्क्रियता। आता जनतेचा संयम संपत चालला असून प्रशासनाने तातडीने जागे व्हावे, अन्यथा जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघाती इशाराही अल्तमस जरीवाला यांनी दिला। ब्युरो रिपोर्ट ATV। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।